नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्मार्ट मीटरच्या सक्तीला ब्रेक, शिवसेनेच्या मोर्चानंतर महावितरणाचे आश्वासन। पालघर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटरच्या सक्ती विरोधात शिवसेनेने उभारलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असून ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट आणि ऑन रेकॉर्ड आश्वासन महावितरण प्रशासनाने दिलं आहे। या निर्णयामुळे स्मार्ट मीटर बाबत साशंक असलेल्या हजारो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर करत ग्राहकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या। यावेळी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले, प्रीपेड प्रणाली लागू होण्याची भीती, तांत्रिक अडचणी तसेच सर्वसामान्य ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार या संदर्भातील गंभीर मुद्दे प्रशासनासमोर मांडण्यात आले। ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रयत्नाबाबत शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवत नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याची मागणी केली। यावर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची कोणतीही कार्यवाही केली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन दिले। तसेच स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येईल व प्राप्त तक्रारींची दखल घेत योग्य कार्यवाही केली जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले। महावितरणाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। शिवसेनेने याला जनतेच्या एकजुटीचा, लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हक्कासाठी लढलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटलं आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, उपनेत्या ज्योती मेहर, प्रवक्ते केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढान, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छे, माजी आमदार अमित घोडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबळे, तालुका प्रमुख, नगरसेवक, सरपंच तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही या महावितरणाच्या आश्वासनामुळे आंदोलनाला यश मिळाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। नमस्कार, आम्ही आज शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांचे सर्व जिल्ह्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो। पालघर जिल्ह्यातील लोकांची जी मागणी आहे किंवा जो होणारा जो त्रास आहे, होणारा मनस्ताप आहे, या संदर्भातलं त्यांच्याकडे गंभीर स्वरूपामध्ये आम्ही तो मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की आज अतिशय आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये घरगुती जे वीज ग्राहक आहेत यांच्याकडे सक्तीने मीटर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत। कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, संमती न घेता सरळ लोक येतात आणि त्यांचे मीटर बदलतात। यामुळे खूप असंतोषाचं वातावरण आहे आणि त्वरित आपण या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आणि जिल्ह्यातील जनतेला आपण एक सांगावं की ही वीज जी मीटर सक्ती आहे ही होणार नाही अशा आग्रही मागणी याच्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। मी त्यांना विनंती करतो सांगळे साहेबांना की त्यांनी या माध्यमातून हा जो एक मुद्दा आहे सक्तीचा, मीटर सक्तीचा, या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी। आपण बोल सांगायचं। पालघर जिल्ह्यामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदारामार्फत स्मार्ट मीटर बदलण्याचं काम, म्हणजे जुने मीटर स्मार्ट मीटरद्वारे बदलण्याचं कंत्राट त्या एजन्सीला दिलेलं आहे। स्मार्ट मीटर बदली करण्याचं काम चालू आहे। आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आश्वासन देतो की जोपर्यंत ग्राहकाची संमती मिळत नाही पण बिना संमतीने कुठलेही मीटर बदली करण्यात येणार नाही। मी आभार मानतो या माध्यमातून हा आणि आता हे लक्षात ठेवावं, ते जे कोण नावं सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी कुठलीही जर सक्ती झाली तर मग कायद्याचं पालन करायचं की नाही हे आम्ही ठरवू। आणि मी विनंती केलंय सांगळे साहेबांना की आजच्या आज तसं पत्र संबंधित एजन्सीला काढावं की कुठल्याही घरगुती ग्राहकाचं वीज मीटर सक्तीने पूर्वसंमतीशिवाय बदली करू नये आणि ते पत्र आम्हाला द्यावं। सांगळे साहेब, हा आपण हे करावं। आपल्या चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा असेल, परंतु वीज ग्राहकावर कुठल्याही प्रकारची सक्ती आणि संमतीशी होऊ नये हे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून क्लिअर झालेलं आहे। त्याची इम्प्लिमेंटेशन सर्व एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः एजन्सीने करावं। नमस्कार, आज आपण पालघर जिल्ह्याच्या जनतेची भूमिका घेऊन आणि हा जो अत्यंत गंभीर विषय आहे, हा गंभीर विषय पालघरच्या जिल्ह्याच्या एमईसीबीच्या प्रशासनाच्या प्रमुखांकडे म्हणजेच अधीक्षक अभियंता यांच्याकडे घेऊन आलो होतो। याच्यामध्ये शेकडो आपले शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आज इकडे सहभागी झाले आणि आज त्यांच्यासोबत अत्यंत विस्तृत चर्चा
MSEBच्या सक्तीच्या मीटर लावण्यासंदर्भात झाली, जे स्मार्ट मीटर लोकांना विश्वासात न घेता, संमती न घेता, लोक घरात नसताना लावले जातात, ते त्वरित त्या संदर्भातील आदेश पारित करावेत आणि आपण त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला हे स्पष्ट करावं की कुठल्या स्वरूपाचं विना परवानगी, विना संमती स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत. याकरता त्यांच्याकडे सर्वांनी मिळून आम्ही आग्रही खूप भूमिका घेतली, खूप विस्तृत चर्चा झाली आणि मला सांगायला जिल्ह्यातील जनतेला आनंद वाटतो. बघा, आम्ही पहिलंच सांगितलं होतं की आज आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठल्या पदावर आहोत, आम्ही सत्तेत आहोत का एक सामान्य ग्राहक आहोत का सामान्य पदाधिकारी, हा विषय महत्त्वाचा नसून जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळणं आणि जिल्ह्यातील जनतेची होणारी फसवणूक थांबवली जाणं. कुठल्या तरी एजन्सीचे अधिकारी येऊन ज्या वेळेला हे बदलणं गरजेचं आहे सांगतात, त्यावेळेला त्याचं निराकरण करणं हे आपलं काम होतं. आणि तुम्हाला सांगायला मला काही प्रमाणात तरी आनंद नक्की वाटतोय की आज या बाबतीमध्ये जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब यांनी सर्वांच्या समोर ऑन कॅमेरा त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आश्वस्त केलं आहे की यापुढे कुठल्याही प्रकारची स्मार्ट सक्ती होणार नाही. हे आपल्या शिवसैनिकांचं यश आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या आपल्याला शिकवणीचा यश आहे की आज जे ग्राहकांमध्ये संभ्रम होता की त्या संभ्रमातून त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आज स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही. या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत आणि आज आपण या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगा की आपण या बाबतीमध्ये की हा शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही असं स्पष्टपणे निर्धारित केलंय, स्पष्टपणे त्याने आश्वासन दिलंय आणि ऑन कॅमेरा दिलंय. मी पुन्हा एकदा या माध्यमातून MSEBचे अधिकारी, अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचा मनापासून आभार आणि त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या मुख्य मागणीकरता त्यांनी आज हा मेसेज त्यांनी प्रसारित केला आणि आता वीज ग्राहकांनी, जे आपले सामान्य वीज ग्राहक आहेत, यांना कोणीही तुम्ही नसताना तुमच्या संमतीशिवाय वीज मीटर बदलले जाणार नाही ह्याची काळजी आपणही घ्यायची आहे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे जे फॉल्टी मीटर असतील त्यांचा एक विषय वेगळा आहे, परंतु वीज मीटर व्यवस्थित असताना जर कोणी बदललं तर ते बदलले जाणार नाहीत. याबाबत त्यांनी स्पष्ट आम्हाला सर्व आपल्या तुमच्या माध्यमातून आम्ही जे शिष्टमंडळ गेलो होतो यांना स्पष्ट त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि तसं त्यांनी ऑन कॅमेरा जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे कळवलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण सर्व जागरूक कार्यकर्ते म्हणून आज इकडे आलात. नाहीतर आपण कार्यकर्ते असतो, अधिकारी असतो, सत्तेमध्ये आलो की आपल्याला वाटतं की बस आता सत्तेपुढे आपण, पण लोकांचा विषय मांडण्याकरता शिवसेना ही नेहमी आग्रही असते. आपण आज शेकडोच्या संख्येने आपण पाचवतीपासून चालत या कार्यालयामध्ये आलो. मी आपल्या सर्वांचा खरोखर मनापासून आभार मानतो आणि मला तुमचा अभिमान आहे की आपले सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे जनतेच्या हिताकरता कुठलंही पुढचं मागचं बघत नाही. हा विजय, हा जो दिलासा जो काही मिळेल, हा त्यामुळे जो धाक बसेल, हा जिल्ह्यातील आपल्या शिवसैनिकांसोबत जिल्ह्यातील जनतेचा विजय आहे. त्यांनाही मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या विषयाला धन्यवाद देतो.